चला तर मंडळी, आज आपण बनवूया अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत हा नवीन ब्रेकफास्ट म्हणजे कोबीची वडी। त्यासाठी मी पत्ता कोबी बारीक असा कट करून घेतला। यामध्ये जिरे, धना पावडर, त्यानंतर आलं लसूण पेस्ट, वाटून घेतलेली हिरवी मिरचीची पेस्ट, हळद पावडर, यानंतर काळी मिरी पूड आणि लाल मिरची पावडर असे हे संपूर्ण मसाले घालून घेतले आहेत। त्यामध्ये जरा चवीनुसार मी मीठ घालून घेणार आहे, पांढरे तीळ आणि वाटून घेतलेली लाल मिरची म्हणजे चिली फ्लेक्स मी घालून घेतले, बारीक चिरून घेतलेला पुदिना आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि 1 कप हे बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घातलंय आणि हे संपूर्ण एकजीव करून घेतलंय मसाले आणि कोबी। आणि आता हे संपूर्ण कोबी या पद्धतीने पिठामध्ये आणि मसाल्यामध्ये मळून घेणार आहे, पाणी बिलकुल घालणार नाही आणि याचा छान असा गोळा मळून घेणार आहे म्हणजे संपूर्ण मसाले हे एकजीव होतील आणि संपूर्ण पीठ देखील व्यवस्थित मळून घेतलंय। आणि आता छान गोळा तयार झालाय। कोबीला पाणी सुटायच्या आत लगेच स्टीमर पात्रामध्ये तेल लावून घेतलंय, तेलामध्ये हा संपूर्ण गोळा असा थापून घेतलेला आहे। यावरतीच आता मी पांढरे तीळ असे या पद्धतीने घालून घेतले आहे आणि आता 20 मिनिटासाठी मी हे वाफवून घेणार आहे। तर स्लो फ्लेमवरती जर वाफवणार असाल, मध्यम आचेवरती 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर जर वाफवणार असाल तर 15 मिनिटासाठी हे वाफवून घ्यायचे आहे। वाफवल्यानंतर हे संपूर्ण छान असं शिजलं जातं। शिजल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर त्याचे असे बारीक असे कट करून काप करून घ्यायचे आहे। तर या पद्धतीने आता मी हे संपूर्ण कट करून घेतले। हे तुम्ही असेही खाऊ शकता किंवा शॅडो फ्राय करून खाऊ शकता। तर तेल गरम करून घ्यायचंय, तेल छान कडकडीत गरम झालं की लगेचच हे हाय फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे। तर याचा संपूर्ण चॉकलेटी ते सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला फक्त तळून घ्यायचे। आपण हे शिजलेले आहे, फक्त वरचा जो कवर आहे त्याचं कलर चेंज होईल इतकंच हे हाय फ्लेमवरती आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने ही संपूर्ण वडी आपल्याला बनवून घ्यायची आहे। आणि मंडळी, अशाच रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला। पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा। धन्यवाद।